या बातमीचे प्रस्तुत करतायत 31 वर्षापासून आपल्या सेवेत असलेले अग्रसेन ट्रेडर्स। आमच्याकडे सोन्यासारखा शरबती घेऊ उपलब्ध, तसेच नरम पोळीसाठी विशेष शरबती घेऊ उपलब्ध व सर्व प्रकारचे घेऊ, ज्वारी, डबल फटका तूर डाळ, फटका चना डाळ, कालीमुछ चावल व सर्व धान्य योग्य होलसेल भावात मिळेल। आमचा पत्ता गजानन महाराज मंदिर जवळ वरुड। शेतकऱ्यांना अतिवृष्टी व गारपिटीचे अनुदान तत्काळ द्या या मागणीसाठी शेकडो शेतकऱ्यांचे तहसीलदार यांच्या दालनात 2 तास ठिय्या आंदोलन। वरुड तालुक्यात नोव्हेंबर-डिसेंबर 2023 मध्ये अतिवृष्टी व एप्रिल 2024 मध्ये गारपीट झाले। या दोन्ही संकटामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे। या सर्व शेतकऱ्यांना गारपीट व अतिवृष्टीचे अनुदान तत्काळ द्या या मागणीकरिता पंचायत समितीचे माजी सभापती विक्रम ठाकरे व किसान न्याय हक्क संघर्ष समितीच्या नेतृत्वात तहसील कार्यालय वरुड येथील तहसीलदारांच्या दालनात शेतकऱ्यांनी तब्बल 2 तास ठिय्या आंदोलन केले। तर तहसील प्रशासनाला धारेवर धरून शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी व गारपीटचे अनुदान तत्काळ द्या अशी मागणी रेटून धरली। यावेळी आंदोलनात काय घडले पाहूया। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। आणि आता त्यांचं म्हणणं असं पडलं की आम्ही 1,08,000च्या वर ते वेगळं समजत आहे। खरीप आणि रब्बी हंगाम असं ते समजा आपल्याकडे परिस्थिती नाही, आपल्याकडे आहे अनुदान घेतलं असेल तर तुम्हाला गारपीटमध्ये ते अनुदान मिळणार नाही अशी सुविधा त्या सॉफ्टवेअरला केली आहे। त्या सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा करावी लागेल। त्यासाठी आता आम्ही या ठिकाणी आलो आहे। आमची तहसीलदार साहेबांनी एक विनंती आहे का लोकप्रतिनिधी जरी झोपले असले तरी प्रशासनानं जागं राहिलं पाहिजे। प्रशासनानं आमचा जो ऍक्च्युअल परिस्थिती या तालुक्याची आहे, संत्रा उत्पादकाची आहे, मोसंबी उत्पादक आहे, ते तुम्ही पाठवा। आमचीचा बहार हा जानेवारी फरवरी या महिन्यात फुटून डिसेंबर पर्यंत एक सीजन होते आमचं आणि जानेवारी पासून दुसरं सीजन सुरू होते। त्याच्यामुळे दोन्ही याला भाव आमच्या जे वरुड तालुक्यातले शेतकरी आहे, संत्रा उत्पादक आणि मोसंबी उत्पादक, यांना अतिवृष्टीचा व गारपीटचा दोन्ही लाभ दिला गेला पाहिजे असा अहवाल या तहसीलदार साहेबांनी शासनाला पाठवला पाहिजे। आणि लोकप्रतिनिधी सुद्धा माझी विनंती आहे की त्यांनी सुद्धा ते तिथून करून घेतलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना सर्वांना लाभ दिला पाहिजे। जर आम्हाला देत नसाल तर आम्ही आमचे मार्ग आहे, आम्ही कोर्टमध्ये जाऊ, कुठेतरी जाऊ, पण आम्ही ते तुमच्याकडून अतिवृष्टी व गारपीट दोन्ही अनुदान घेतल्याशिवाय राहणार नाही। हा प्रश्न यावर्षीचा नाही, हा प्रश्न पुढच्या वर्षी उद्भवू शकते। जोपर्यंत SDRF आहे, राज्य निवारण आपत्ती निधी जोपर्यंत आहे तोपर्यंत हा प्रश्न प्रत्येकाला उगवून हंगामाची चुकीची त्यानं व्याख्या केली आहे त्याच्यात आणि या प्रशासनानं त्यावर कोणत्याही प्रकारचे न करता ते लागू केले आहे तशीच्या तशी। त्याच्यामुळं आमची तहसीलदार साहेबांना सुद्धा हेच विनंती आहे आणि शासनाला सुद्धा विनंती आहे की आम्हाला ते पैसे दोन्ही मिळाले पाहिजे। आणि आपण सर्व शेतकऱ्यांनी यासाठी एक सक्रिय राहून आपला जे निधी, आता काही लोक तुम्हाला शेतकरी काही घरी दिसते कारण 1,000च्या वर कास्तकार याच्यात आहे, गारपीटमध्ये आहे आणि अतिवृष्टीचे काही लोक जे पैसे भेटायचे आहे। अतिवृष्टीमध्ये आता तहसीलदार साहेब असं अतिवृष्टीचे सांगतो मी तुम्हाला, अतिवृष्टीमध्ये हाच प्रॉब्लेम होता। मी कामं घेऊन येऊ रोज लोकांचे, त्या कॉम्प्युटरवर पाहिलं का त्यात होतं 1 मौजाचे पैसे भेटले, 1 मौजाचे पैसे नाही भेटले, 1 मौजाचे भेटले, 1 मौजाचे नाही भेटले। मग मी तहसीलदार साहेबाला म्हटलं साहेब हा काहीतरी प्रॉब्लेम आहे। तहसीलदार साहेब साफ नाही म्हणे। मी म्हटलं साहेब तुम्ही एक फोन मुंबईला लावा। मग साहेबांनी फोन लावला, मग त्याच्यावर समजलं का हा प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम आहे। त्याच्यानंतर मग सांगितलं त्यांनी सोल्युशन काही पुरेच्या पुरे डिलीट मारा आणि याला डबल VK नंबर द्या आणि डबल याच्या KYC करा। मग त्या पद्धतीनं पुन्हा 4,000 कास्तकारांचा KYC करून घेतल्या म्हणून त्याला अतिवृष्टीचं अनुदान मिळालं। नाही तर ते तसं पेंडिंग राहिलं असतं, पुन्हा कास्तकाराला भेटलं होतं कारण कास्तकार इथं आला ऑनलाईन झाले आहे ते कारण कास्तकार इथं आला का हे सांगते बस तुम्हाला भेटते एवढंच सांगते। आणि तो बाबू जो आहे इथं बसून ठेवला आहे, अजिबात दिवसभर कोणी भेटत नाही। कारण आता स्वप्नील भाऊ होते, तुषार भाऊ होते, आम्ही इथं कंटिन्यू आलो, साहेबाला भेटलो, साहेब म्हणते कागद बाबू देते आणि बाबू दारू पिऊन आपल्या घरी झोपून राहते। त्या संदर्भात तिला फोन करून सांगितलं, त्या टेबलवर कोणी राहत नाही, शेतकरी आला तर शेतकरी येते इथून वापस जाते, त्याला माहिती सुद्धा पुरी भेटत नाही आणि सर्व माहितीला बोलल्या जाते। आणि एक सांगतो तुम्हाला दुसरं अजून पुन्हा, यांनी फार मोठा या भ्रष्टाचार केलेला आहे। एक नाही 10 प्रकरणं अशी आहे। एक शेतकरी आहे, एका शेतकऱ्याचा मौजा आहे, दुसऱ्या शेतकऱ्याचा आधार कार्ड आहे आणि आष्टीच्या बँकेत पैसे आहे। सांगा कसं झालं असं? म्हणजे अशा स्वरूपाची यांना काहीतरी प्रकरणं पूर्ण तहसीलनं केलेले आहे। म्हणजे एका शेतकऱ्याचा सर्वे नंबर, मौजा पडसवाडा उदाहरणार्थ, आणि आधार कार्ड हातुरण्याचं आणि बँक आष्टीची पैसे जमा झाल्याची, म्हणजे त्या स्टेटसवर 3 दिसते। म्हणजे हा कुठेतरी मोठा भ्रष्टाचार आहे। त्याच्यामुळे यायचं सुद्धा त्याच्यात साठागाठ आहे, म्हणून हे शेतकऱ्याला सर्वात त्रास आहे। त्याच्यामुळे माझी यांना विनंती आहे की त्यांनी आम्हा सर्व शेतकऱ्यांना
अतिवृष्टीचे व गारपीटचे अनुदान देण्यासाठी प्रशासनानं सहकार्य करावं आणि शासनाकडे या लोकप्रतिनिधींना चांगला पाठपुरावा करावा. आता त्याच्याकडून होते नाही होतात हा त्याचा विषय आहे. त्यासाठी आपली ताकद सुद्धा शेतकऱ्याची चांगली आहे. खंबीर तयार करून आपण याचा शेवटपर्यंत पाठपुरावा करून शासन निर्णयात सुद्धा बदल झाला पाहिजे आणि आपल्याला मदत सुद्धा भेटली पाहिजे एवढं सांगतो. आणि आपण सर्व या आंदोलनात सहभागी झाले आपले सर्वांचे अभिनंदन सुद्धा करतो आणि आभार सुद्धा मानतो. आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा. वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा.